हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर शुक्रवार आहे, 8 वाजलेले आहेत. देवपूजा वगैरे सगळं झालेलं आहे. घरातली बाकी बरीचशी कामं आहेत ती बाकी. स्वयंपाक झालेला आहे, सकाळी टिफिन वगैरे देऊन झाला. बाकीची सगळी कामं झालेली आहेत. फक्त किचन तेवढं आवरायचं राहिलेलं आहे, कारण वेदूलाही सुट्टी आहे, त्यामुळे थोडं आरामातच चालू आहे. तर मंदिरात जायचं आहे. आधी अगोदर किचनवरच्यांना सगळा पसारा आवरून घेते आणि मग मंदिरात जाऊन येते. झाडांना एक एक करून अशी पानं पूर्णपणे अशी कोरडी व्हायला लागलेली आहेत झाडांची. पिवळी पानं पडत आहेत आणि मग पडून जातात पानं. सगळी पानं अशी ना पिवळी होत आहेत. माहीत नाही काय झालं आहे, तर असं पांढरं पांढरं होत आहे. हळदीचं पाणी टाकावं लागेल बहुतेक. याची पण मी कटिंग करून घेतली, लाल गुलाबाची. आता तुळशीला ना खूप जास्त मंजिरी येत आहेत, कट करून घ्यावं लागते. आणि आपल्या जास्वंदाला आमचे छान अशा कड्या आल्या आहेत. फुलं येतीलच काही दिवसांमध्ये, बघायला भेटतील तुम्हाला असं छान छान असे. शेवाळ्या 2 दिवस झाले वाढवायला ठेवत आहे. तर आता थोडं ऊन आलेलं आहे, ठेवून देते, परत लक्षात राहत नाही. मग ऊन येतं, हळूहळू येईल, बरोबर सुकतील. मग पाणी वगैरे घालायचं राहिलं झाडांना, घालते आता किचन वगैरे आवरून झाल्यानंतर. तर कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, केलेल्या लाईकसाठी खरं तर तुमचं सर्वात आधी खूप खूप मनापासून आभार मानते. काल ज्या काही भाज्या आणलेल्या होत्या ना, ते व्यवस्थित छान नीट करून आता ह्या डब्यांमध्ये भरून ठेवलेल्या आहेत. म्हणजे 8 ते 10 दिवस अगदी त्या फ्रीजमध्ये तशाच्या तशा राहतात. मग छान निवडून वगैरे ठेवलेल्या असल्या तर. मेथीची भाजी सकाळीच मी निवडायला घेतलेली होती, कारण नाही निवडली तर मग ती लगेच खराब होते. त्यामुळे आज सकाळीच मी भाजी निवडून वगैरे ठेवून दिलेली आहे. एका कापडामध्ये गुंडाळून जर आपण तिला डब्यामध्ये पॅक करून ठेवली ना, तर ती मेथीची भाजीसुद्धा 8 दिवस तशीच राहते फ्रीजमध्ये, खराब होत नाही. तर भाज्या वगैरे ठेवून झाल्यानंतर किचनवरचा आता जो काही पसारा आहे ना, तो पटकन आवरून घेणार आहे. पण त्याआधी म्हटलं चहा ठेवूयात. तर आता इथे चहा ठेवायला घेतलेला आहे. सध्या आता साखरेचाच चहा चालू आहे, कारण गूळ संपलेला असल्यामुळे आणि तिकडे स्टेशनला जायचंही जमत नाही आहे. म्हणजे तिकडे जाणंच झालेलं नाही आहे. जर झालं ना, तर मग पटकन गूळ आणता येतो आणि गुळाच्या चहाची सवय झालेली असल्यामुळे साखरेचा चहा जरा वेगळं वाटतं. आणि सकाळी ना ज्यूस वगैरे घेतलेला नव्हता आज, कारण शुक्रवार आहे, उपवास असल्यामुळे बीट आणि गाजरचं ज्यूस काही पिलेलं नव्हतं. ज्यूस सकाळी घेतलं तर मग चहा घेत नाही सकाळच्या, संध्याकाळीच तेवढा एक टाईम चहा होतो मग. तर आणि फक्त या दोघींना दूध वगैरे करून देत असते. चहा जोपर्यंत उकडला ना, तोपर्यंत ही जी काही भांडी होती ना, ती घासून घेतलेली आहेत मी आधी. आता आहे ना, किचन आवरून झालं आहे सगळं दोघं साईडचं, आणि ही संध्याकाळची तयारी. ताटं बिटं सगळे घासून ठेवले, तर मग कसं संध्याकाळी थोडी धावपळ होत नाही. पटकन पाट मांडून झाला की झालं आहे. आतून जरा ओले आहेत, सुकते. कामं वगैरे झाली आणि त्यानंतर मग मंदिरात जाऊन आलेली होती, कारण आमचा इथं ना 12-12:30पर्यंत मंदिर उघडं असतं. त्यानंतर मंदिर बंद होऊन जातं. त्याआधीच जावं लागतं, नाही तर मग संध्याकाळच्या टायमिंगला मग 5 नंतर असा टायमिंग आहे मंदिरातला. सकाळी 7-7:30ला मंदिर उघडतं. भोलेबाबांचं दर्शन घेऊन आलेली होती आणि दुपारच्या वेळेला आम्ही गेलेलो होतो डीमार्टला. महिन्याचा किराणाचं जे काही आपलं सामान असतं तेच घ्यायचं होतं. हे काही घ्यायचं नव्हतं, पण बघून खूप जास्त आवड आहे अशा कढायांची. पण मम्मीने खूप साऱ्या कढाया घेऊन ठेवलेल्या आहेत आणि त्या दिलेल्याच आहेत मला, पण मग त्या घरात असताना परत अजून घेणं
त्यामुळे काही घेतल्या नाही, पण बघू एखादी घेईलच मी. मला खूप जास्त आवड आहे अशा कढया स्टीलच्या. आता निघालेल्या आहेत नवीन त्या. ती स्टीलची आहे माझ्याकडे, पण हा डब्बा मात्र घेतला होता मी. तर जी स्टीलची कढई आहे ना, त्याच्यात ना सुक्या भाज्या वगैरे व्यवस्थित नाही होत, खाली करपतं जरा थोडं. त्यामुळे अशा पद्धतीची घ्यायची आहे. वाट्या पण छान आहेत. यापैकी एखादी वाटी घेतलेली आहे मी अन्नपूर्णा मातेसाठी, किंवा आपल्या जी कवडी आहे देवघरामध्ये ती ठेवण्यासाठी. तांदूळ वगैरे भरून ठेवायला छान असतात. कुबेर, दिवे वगैरे अशी प्लेट घेतलेली आहे कवडीच्या खाली ठेवण्यासाठी. तांदूळ आपण भरून ठेवतो तर. एक टिफिन बॉक्स घेतला आणि हा बाऊलही घ्यायचा आहे. पण अजून म्हटलं नको, बघू नंतर, नेक्स्ट टाईम घेऊ कधीतरी. छान वाटतो साय वगैरे काढण्यासाठी, पण चांगला आहे. पण खास करून स्टीलच्या ह्याच्यात साय काढलेली चांगली असते. म्हणजे खूप दिवस झाले तरीही ती 8 ते 15 दिवस पिवळी होत नाही. स्टीलच्या डब्यामध्ये जर काढली तर छान टिकते. किराणा आणल्यानंतर लगे हात भरून घेतला, कारण बराचसा त्याचाही पसारा असतो आणि लगोलग जर भरून झालं तर ठीक, नाही तर मग ते पिशवी आहे ना 2-3 दिवस तशीही राहू शकते जर आपण कंटाळा केला तर. पण मग लगे हात जर आल्या आल्याच आपण सगळं काही साहित्य त्याच्यातलं काढून व्यवस्थित छान जागेवरती भरून ठेवलं ना, तर मग पटकन तितकीच जागा मोकळी होऊन जाते. आणि मला पाठ मांडायचा होता, शुक्रवार होता माझा महालक्ष्मी मातेचा. तर मी ते आवरेपर्यंत इकडे किराण्याचं सामान जे काही होतं ना, ते ज्याच्या त्याच्या जागेवरती भरून झालेलं होतं. 6:30चं टायमिंग आहे, पण थोडं अजून उजेड आहेच बाहेरच्या साईडला. अंधार म्हणजे मोबाईलमध्ये वाटत नाही आहे असं, तर अंधार वाटत होतं, पण कॅमेऱ्यात थोडं उजेड वाटत आहे. 6:30चं टायमिंग आहे. दिवाबत्ती लावून झालेली आहे. शिवरात्री असल्यामुळे बेलपत्राच्या झाडाजवळही मी दिवा लावते शिवरात्री किंवा सोमवार असला तर, तुपाचा दिवा. आणि संध्याकाळी प्रदोष कालामध्ये आपण मंदिरात जाऊनही दिवा लावून आलो ना तुपाचा, तर चांगला असतो. शिवरात्रीला अशा पद्धतीने घरच्या घरी आम्ही मातीचं शिवलिंग तयार करत असतो. वेदूने केलेलं होतं, त्याचीही पूजा करायची होती. परत महालक्ष्मी मातेची आपली पूजा तुम्हाला डायरेक्ट मांडलेली दाखवलेली आहे, कारण बऱ्याच वेळेला व्हिडिओमध्ये दाखवणं होतंच, त्यामुळे एवढं काही डिटेलमध्ये शेअर केलं नाही. याची जे विसर्जन आहे ना, ते लगोलग करावं लागतं. शिवरात्रीला आपण जो पिंड तयार करून घेतो ना लिंग महादेवाचं, त्याचं विसर्जन पूजा वगैरे करून अभिषेक करून लगेच त्याचं विसर्जन करावं लागतं. तर त्याची पूजा केली, विसर्जन केलं, आपलं पाठ मांडलेला होता. देवी मातेची, लक्ष्मी मातेची ही पोथी वाचून झाली आणि स्वयंपाकाला सुरुवात केलेली होती. तर आज मला स्वयंपाकामध्ये पावभाजी बनवायची होती. तर त्यासाठी ज्या काही भाज्या लागणार होत्या ना, त्या सगळ्या इथे मी कट करून घेतलेल्या होत्या. सुरुवातीला फ्लावर, बटाटा, वाटाणा, गाजर, बीट घेतलेला आहे, शिमला मिरची, अशा ज्या भाज्या होत्या जेवढ्या तेवढ्या घेतलेल्या आहेत. आणि मग कुकर ठेवलेला आहे गॅसवरती. थोडंसं नॉर्मल तूप घालणार आहे याच्यामध्ये, आणि ज्या भाज्या होत्या ना कट करून घेतलेल्या त्या टाकणार आहे. तर व्यवस्थित छान तुपामध्ये या भाज्या परतवून घेतल्या. थोडंसं नॉर्मलच घातलेलं आहे, नाही घातलं तरीही चालतं. तशाच जरी आपण पाण्यामध्ये या भाज्या शिजवून घेतल्या तरी पण चालतात, पण मी नॉर्मल थोडंसं घालते, परतवून घेते, म्हणजे त्यांचा जो कच्चटपणा आहे ना तो जरा निघून जातो. व्यवस्थित छान जर तुपामध्ये परतवून घेतलेल्या असल्या भाज्या, तर आता ना खूप जास्त म्हणजे बरेच दिवस झाले ना पावभाजी बनवलीच गेलेली नव्हती. तर आज म्हटलं बनवूयात, कारण मुलांनाही खूप जास्त आवडते पावभाजी केलेली जर असली तर. अगदी पोटभर जेवतात. त्यामुळे आता भाज्या आहेत, सगळ्या आणलेल्या होत्या, तर म्हटलं चला मुलांसाठी पावभाजी जी आहे ती बनवूयात. यांना दोघींना, वेदू आणि सिद्धीन, त्यांना तर खूपच जास्त पावभाजी आवडते. भाज्या वगैरे छान शिजल्यानंतर पावभाजी स्मॅशरने मॅश करून घेतलेल्या आहेत. सोबतच मी शुक्रवार होता माझा, तर मग खीर बनवलेली ती शेवाळ्यांची. आणि आता भाज्या स्मॅश करून झाल्यानंतर कढईमध्ये तूप घातलेलं आहे थोडं, आणि आता तुपामध्ये कांदा छान व्यवस्थित असा परतवून घेणार आहे. मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला होता मी. बऱ्याच वेळेला कांदा कापूनही कट करून घेतलेलाही टाकला ना तरी पण चालतो. छान कांदा व्यवस्थित परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये लाल तिखट, हळद आणि आपला पावभाजी मसाला घातलेला आहे. तोही घातल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घेतला, छान परतवून घेतलं. आणि मग टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे. 2 टोमॅटो घेतलेले होते मी, मिक्सरमध्ये छान व्यवस्थित बारीक करून घेतले. आणि व्यवस्थित छान आपला मसाला जो आहे ना त्याला तेल सुटेपर्यंत असा परतवून घेतलेला आहे. आणि मग छान तेल सुटलं की त्यामध्ये आपण ज्या भाज्या शिजवून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आहेत, आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं होतं.
घट्ट वाटत असल्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला हवं तेवढं पाणी आपण टाकू शकतात, थोडं कमी जास्त करून, कारण एवढी जास्त घट्ट बी काही बरोबर नाही लागत, म्हणून थोडं पाणी मी याच्यात घालणार आहे. तर पाणी घातलं, चवीनुसार मीठ वगैरे घालून मस्त छान अशी पावभाजी आपली इथे तयार झालेली आहे. आणि थोडं पाणी मी यासाठी ॲड केलं कारण शिजल्यानंतर ती परत घट्ट होते थोडी. तर छान झालेली होती आणि रंग देखील मस्त छान असा आलेला आहे. बटर नसल्यामुळे मी याच्यात तूप घातलेलं होतं. पावभाजी छान शिजली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. मस्त छान अशी पावभाजी आपली इथे तयार झालेली आहे. चला ताईंनो, या मग पावभाजी खायला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.